नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC व संयुक्त पूर्व परीक्षेच्या शासकीय योजना या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण परत काही महत्त्वाच्या योजना शिकणार आहोत। काही मुलांनी विनंती केली होती की सर तुम्ही लेक्चर थोडं मोठं घ्या, पण सोबतच मला स्वतःला हा अंदाज आहे की सध्या लॉकडाऊनमुळे आणि तुम्हाला आलेल्या कंटाळ्यामुळे बहुतेक खूप मोठं लेक्चर पाहणं थोडं रिलेटिव्हली शक्य नाही आहे आणि बोर होतं आणि त्यामध्ये एखादी महत्त्वाची योजना अशी आपल्या हातातून निसटून जाऊ शकते की ज्याच्यावरच प्रश्न येईल। सो त्यामुळे लेक्चरची साईज थोडी छोटी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही, बोर होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट योजनांचे कंटेंट चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक तुम्ही न चुकता सर्वांनी वाचावं ही माझी अपेक्षा आहे। सो आपण सुरू करूया। आजची महत्त्वाची योजना आपण शिकणार आहोत, त्या योजनेचं नाव आहे उडान योजना। अत्यंत महत्त्वाची योजना आहे। एक एक मुद्दा समजून घ्या। बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये आपण छोट्या छोट्या योजना शिकणार आहोत, ज्यांच्यामध्ये जो प्रश्न विचारला जातो तो नॉर्मली मॅच दी पेअर, योग्य जोड्या लावा असा प्रश्न असतो। यामध्ये या योजनेतील मेन उद्दिष्ट काय आहे, कशावरती प्रश्न येतो असा प्रश्न असतो। खूप जास्त डीपमध्ये प्रश्न विचारला जात नाही, किंवा एखाद्या महत्त्वाच्या योजनेमध्ये या योजनेतील एखादा मुद्दा हा ॲज अ सप्लिमेंटरी वाक्य म्हणून वापरण्यात येतो। सो आताची महत्त्वाची योजना आहे, पहिली योजना आहे आजची उडान। या योजनेची सुरुवात 2014 साली झाली। महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस NDA गव्हर्नमेंट एक आलं त्यावेळेस 2014 साली या योजनेची सुरुवात झाली। महत्त्वाचा उद्देश हा होता की भारतामध्ये जेंडर इनइक्वॅलिटी, लैंगिक विषमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे व यामध्ये महिलांचा व मुलींचा सहभाग खूप क्षेत्रांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये जाणवतो। जो आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा 50% भाग आहे आणि जो मॅनेजमेंटची स्किल असेल, डिसिजन मेकिंगची स्किल असेल किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं खूप मोठा ठसा उमटवला आहे। सो यामुळं अभियांत्रिकी क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मुलींचा सहभाग वाढविणं हा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळणं आवश्यक आहे। सो उडान या योजनेअंतर्गत CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE बोर्ड आहे, तर CBSE मार्फत मुलींना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं। यामध्ये MHT CET आहे, त्यानंतर IITची JEE परीक्षा आहे, त्यानंतर जिपमेर आहे, त्यानंतर या सर्व ज्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांमध्ये त्यांनी परीक्षा पास होण्यासाठी काय करावं या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण, ट्रेनिंग, थोडक्यात काय कोचिंग क्लास जे देतात त्या सर्व गोष्टी सरकारकडनं दिल्या जातात। हे उडान योजनेचं उद्दिष्ट आहे। सो परत एकदा सांगतो, उडान या योजनेअंतर्गत मुलींचं अभियांत्रिकी क्षेत्रातील सहभाग वाढण्यासाठी CBSE कडून मुलींना अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया म्हणजे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामिनेशनचं कोचिंग दिलं जातं। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुलींची निवड करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत यांना प्राधान्य दिलं जातं। का तर महागडे कोचिंग क्लास लावणं, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहणं हे या मुलींना शक्य असतं। सो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा ग्रामीण भागातील जो टॅलेंट आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाया जातो किंवा तो पूर्णपणे उपयोगास येत नाही। यामुळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं, जेणेकरून या दुर्बल घटकातील मुलींचं IIT मध्ये, NIT मध्ये व या सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये जास्तीत जास्त संख्येनं ॲडमिशन होऊन त्यांना प्रवेशासाठी लागणारं सर्व अर्थसहाय्य या उडान योजनेअंतर्गत दिलं जातं। याचे महत्त्वाचे घटक आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये मेरिट कम मेन्स नावाची स्कीम आहे, म्हणजे हा याचा उपघटक आहे। तर मेरिट कम मेन्स या योजनेच्या माध्यमातून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी जवळपास 1000 मुलींची निवड केली जाते व या 1000 मुलींना सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE मार्फत कोचिंग दिली जाते, जेणेकरून त्यांचं इंजिनिअरिंगमधलं ॲडमिशनची संख्या वाढावी। यामध्ये महत्त्वाचा क्रायटेरिया आहे, या मुलींना 11वीमध्ये विज्ञान व गणित या विषयामध्ये कमीत कमी 75% मार्क मिळणं आवश्यक आहे। हा एक क्रायटेरिया आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मुलींना 10वीला कमीत कमी किमान 70% गुण असणं आवश्यक आहे। 11वीला विज्ञान व गणित या दोन विषयांमध्ये 75% गुण, तर 10वीला कमीत कमी 70% गुण मिळणं आवश्यक आहे व यासोबतच 10वीला त्यांना विज्ञान व गणित या विषयांमध्ये दोन्हीचं मिळून जवळपास 80% गुण मिळणं आवश्यक आहे। या 3 घटकांवर जर या विद्यार्थ्यांनी क्रायटेरिया फुलफिल केला तर त्याच्यानंतर त्याच्यावरती परीक्षा घेतली जाते। या परीक्षेमार्फत मग त्यांना या CBSEच्या वेगवेगळ्या सेंटर्समार्फत त्यांना इंजिनिअरिंगसाठी कोचिंग दिली जाते।
पण हे क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत. पहा, लक्षात ठेवा, 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उडान योजनेअंतर्गत इंजिनिअरिंग एंट्रन्सची कोचिंग दिली जाते. पहिली महत्त्वाची गोष्ट, ही कोचिंग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना दिली जाते. मुली हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यासाठी या मुलींना 11वीच्या वर्गामध्ये विज्ञान व गणित या विषयामध्ये कमीत कमी 75% गुण मिळणं आवश्यक आहे. सोबत त्यांना 10वीला कमीत कमी 70% गुण मिळणं आवश्यक आहे एकूण ॲग्रिगेट, व 10वीला त्यांना विज्ञान व गणित या विषयामध्ये कमीत कमी 80% गुण मिळणं आवश्यक आहे. ज्या मुली या 5 क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांना एक परीक्षा द्यावी लागते, आणि जर त्या या परीक्षा पास झाल्या तर त्यांना सरकारकडनं इंजिनिअरिंग एंट्रन्सचं मोफत कोचिंग दिलं जातं. या कोचिंगची जी कोऑर्डिनेशन आहे हे सेंट्रल बोर्ड ऑफ CBSE सेकंडरी एज्युकेशन म्हणजे CBSE मार्फत केलं जातं. दुसरी महत्त्वाची आजची योजना आहे ती आहे विद्यांजली योजना. विद्यांजली योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या स्कीममध्ये आपण या योजनेचं फक्त उद्दिष्ट पाहणार आहोत. विद्यांजली योजना काय म्हणते, तर या योजनेची सुरुवात जवळपास 2016 साली सुरू झाली. बेसिकली महत्त्वाची गोष्ट ही आहे, खूप सर्व स्वयंसेवी संस्था व NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन यांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करायची असते. पण ही भरीव कामगिरी करत असताना त्यांना योग्य असा सॅम्पल किंवा योग्य असं बेनिफिशरीज मिळत नाहीत. यामुळं अशा वेळेस या सर्व घटकांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी शाळांसोबत लिंक करण्यासाठी विद्यांजली नावाची योजना सुरू केली आहे. याच योजनेला शालेय स्वयंसेवक कार्यक्रम किंवा स्कूल व्हॉलंटियर प्रोग्राम असंही म्हणतात. याचं ऑल्टरनेटिव्ह नाव लक्षात ठेवा. बऱ्याचदा MPSC प्रश्न विचारताना विद्यांजली योजना हे नाव न देता शालेय स्वयंसेवक कार्यक्रम किंवा स्कूल व्हॉलंटियर प्रोग्राम असं नाव देऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट, विद्यांजली योजना ही सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना आहे. याच्यावरती प्रश्न असू शकतो, खालीलपैकी कोणत्या योजना या सर्व शिक्षा अभियानाच्या उपयोजना आहेत, या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवा, विद्यांजली योजना ही सर्व शिक्षा अभियानाची उपयोजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय, तर सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शालेय उपक्रमाला बळकटी देणे. म्हणजे तुमचा सिलेबस असेल, शाळेमध्ये होणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीज असतील किंवा तुम्हाला शिक्षणाची गोडी, वाचनाची गोडी, इतर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधली गोडी असेल, या सर्वांमध्ये गोडी लागण्यासाठी शालेय उपक्रमाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची योजना सुरू केली आहे. व या योजनेमध्ये बळकटी देण्यासाठी स्वयंसेवकाची म्हणजे व्हॉलंटियर्सची मदत घेतली जाते. ज्या व्यक्ती किंवा NGO, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या योजनेमध्ये व्यक्तींना सुद्धा इंडिव्हिज्युअली मदत करता येते. ते सुद्धा व्हॉलंटियर म्हणून काम करू शकतात किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फतही ही लोक मदत करू शकतात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की सरकारी योजनेमध्ये व्यक्तीला सहभागी कसं करून घेतलं जाईल. सो या स्कीममध्ये लक्षात ठेवा, ज्या व्यक्ती किंवा NGO शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान देऊ इच्छितात त्यांची मदत या योजनेच्या मार्फत घेतली जाते. लक्षात ठेवा, दोनही मुद्दे महत्त्वाचे आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट, या स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना विविध कला शिकविणं, गोष्टींची पुस्तकं लिहायला वाचायला शिकविणं, मुलांच्या लेखनशैली सुधारणा करणं, मुलांना वाचून दाखविणं इत्यादी CCA म्हणजे को करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा अवांतर उपक्रमांमध्ये मुलांची गोडी वाढविली जाते. व याच्यामार्फत त्यांच्यामध्ये एक प्रकारची लीडरशिप स्किल उभी करून त्यांना फक्त पुस्तकांमध्ये अडकवून न ठेवता त्यांच्यामधली शाळेतील गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. ही यासाठीची महत्त्वाची असणारी योजना आहे. 2 नंबरची योजना आपण पाहिली विद्यांजली योजना. त्यानंतर तिसरी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे उन्नत भारत अभियान. उन्नत भारत ही भारत सरकारची एक अत्यंत ॲम्बिशियस, खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेच्या मार्फत या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2014 साली झाली. या योजनेची कोऑर्डिनेटिंग एजन्सी किंवा इम्प्लिमेंटिंग एजन्सी मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन व विकास मंत्रालय ही या योजनेची कोऑर्डिनेटिंग एजन्सी आहे. या योजनेच्या मार्फत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे उच्च शिक्षण संस्थांना समुदायाशी जोडून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व तंत्रज्ञान पुरविणे. म्हणजे सरळ हे आहे इन्स्टिट्यूशन टू कम्युनिटी लिंक, ज्यामध्ये सर्व महत्त्वाच्या मोठ्या संस्थांना कम्युनिटीसोबत लिंक केलं जातं व मग कम्युनिटीसाठी लागणारं एखादं तंत्रज्ञान असेल, त्यांना आवश्यक असणारे एखादा घटक असेल, त्यांना आवश्यक असणारे काही रिसोर्सेस असतील किंवा त्यांना लागणारी जी काही गोष्ट असेल, या गोष्टीसाठी या उच्च शिक्षण संस्था कोणत्या पद्धतीनं मदत करू शकतात, काय सर्व गोष्टी देऊ शकतात, यासाठी हा एक महत्त्वाचा लिंकेज प्रोग्राम आहे. उच्च शिक्षण संस्था व समाज या दोघांमध्ये लिंकेज असणारा हा अत्यंत महत्त्वाचा प्रोग्राम आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ग्रामीण भारतासाठी व्यावसायिक मदत उपलब्ध करून देणे हा याचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। यासोबतच ग्रामीण भारतामध्ये उच्च शिक्षण संस्थांमार्फत संशोधन व प्रशिक्षणाबाबत क्षमता विकसित करणे, जेणेकरून ग्रामीण भागाचा उच्च शिक्षण व संशोधनामध्ये सहभाग तर वाढेलच, सोबतच या उच्च शिक्षण संस्था यांचा उद्देश फक्त अर्बन इंडिया किंवा प्रॉफिट देणारे उद्योगधंदे याकडे लक्ष न देता ग्रामीण भारतासाठी या उच्च शिक्षण संस्थांनी कशा प्रकारे भरीव कामगिरी करावी याच्याकडे लक्ष देणं हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। लक्षात ठेवा, या योजनेच्या मार्फत उच्च शिक्षण संस्था व ग्रामीण भारत या दोघांचा लिंकेज प्रोग्राम विकसित केला जातो। या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 113 गावांची निवड केली गेली आहे व 16 शिक्षण संस्था या गावाच्या विकासासाठी काम करतात। बेसिकली यांच्यामार्फत जर हा जो मॉडेल डेव्हलप झाला तर आपण जे लोकलायझेशन ऑफ ग्लोबलायझेशन करण्याचा प्रयत्न करतोय ते जास्त इफेक्टिव्हली आपण परिणामकारक पद्धतीने मांडू शकतो। हा या योजनेचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। थँक्यू।